नेवासा तालुक्यातल्या देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाल्यामुळे देवगाव परिसरात घबराट पसरली आहे। देवगाव येथील संभाजी कारभारी सोनवणे यांच्या बंदिस्त शेडमधील 3 शेळ्यांचा बिबट्यानं रात्रीच्या वेळी फडशा पाडल्यानं देवगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। देवगाव येथील शेतकरी संभाजी सोनवणे यांचे राहत्या घराशेजारीच शेळ्यांचे बंदिस्त शेड असून रात्रीच्या वेळी बिबट्यानं बंद शेडच्या भिंतीवर चढून छोट्याशा मोकळ्या जागेतून शेडमधील 3 शेळ्यांचा खात्मा केलाय। संभाजी सोनवणे यांचे 30 ते 35 हजाराचे यामुळे नुकसान झाले। यामध्ये 2 शेळ्या ह्या गरोदर होत्या असंही सांगण्यात आलं। याआधी या परिसरात 3 ते 4 बिबटे पकडण्यात वन खात्याला यश आलंय। या भागात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाताना जीव मुठीत धरून जावं लागतंय। वन खात्यानं या परिसरात त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर या परिसरात आहे। अनेकांना बिबट्याचे दर्शनही झालं असून परिसरातील ओढे नाल्यात बिबट्यांचा वावर वाढलाय। गेल्या काही दिवसात बिबट्याचं दर्शन सातत्यानं होत आहे। भरवस्तीतील बिबट्याचा वावर धोक्याची घंटा असून बिबट्याचे हल्ले विचारात घेता मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी पशुधन वाढवण्यावर भर दिला असल्याने घरोघरी पाळीव जनावरं आहेत। घराजवळ गुरांचे गोठे नसल्याने आणि ते बंदिस्त नसल्याने या संकटांचा सामना करताना पशुधन कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। त्यामुळे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांमधून होत आहे। दुष्काळ परिस्थितीत बिबट्याचा हल्ला झालेला आहे व 3 शेळ्या खाल्ल्या, 30-40 हजाराचं नुकसान झालेलं आहे। रात्री कायम भेटतो इथं, कायम दिसतो शेतकऱ्यांना। दारे बिरे धराची जरा अडचण येऊन राहिलेली आहे। याच्या अगोदर पण याचे बिबट्या इथं धरल्या गेलेले आहेत, पण वन खात्याला बऱ्याच वेळेस आम्ही मागणी केली तरी पिंजरे नाही भेटले बुवा। इथं त्वरित पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची। न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एस्तान मीडिया, नेवासा।